नमस्कार. आज आपण 2026च्या मकर संक्रांतीवर बोलणार आहोत. विशेषतः मीन राशीसाठी ती काय घेऊन येत आहे यावर. आपल्याकडे एक सविस्तर विश्लेषण आहे आणि आपला उद्देश केवळ भविष्य काय आहे हे पाहणं नाही, तर ते तसं का आहे याच्या मुळाशी जाणं आहे. या विश्लेषणाचा जो मुख्य सूर आहे तो म्हणजे खूप काळाच्या संघर्षानंतर आणि संयमानंतर मिळणाऱ्या फळांचा हा काळ आहे. तर आज आपण हा संघर्षापासून समृद्धीपर्यंतचा प्रवास कसा उलगडतो हेच समजून घेणार आहोत. आणि याची सुरुवातच एका जबरदस्त प्रतिमेने होते. या संक्रांतीचं वाहन आहे वाघ आणि उपवाहन घोडा, म्हणजे धाडस आणि गती. हे संयोजन मीन राशीच्या मूळ स्वभावापेक्षा, जो थोडा शांत स्वप्नाळू असतो, त्यापेक्षा खूप वेगळं वाटते. काय अर्थ आहे याचा? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय. हे संयोजनच या काळाचं खरं वैशिष्ट्य आहे. वाघ म्हणजे केवळ आक्रमक धाडस नाही, तो म्हणजे विचारपूर्वक उचललेलं पाऊल, एक मोजून मापून घेतलेली जोखीम. अच्छा. आणि घोडा म्हणजे केवळ वेग नाही, तर ध्येयाकडे सुसाट वेगाने होणारी प्रगती. आता हे मीन राशीसाठी महत्वाचं का आहे? कारण मीन रास येते गुरुच्या प्रभावाखाली. गुरु म्हणजे ज्ञान आणि विवेक. त्यामुळे आत्तापर्यंत जे ज्ञान त्यांनी साठवले, जो अनुभव घेतलाय, त्याला या वाघाच्या धाडसाची आणि घोड्याच्या गतीची जोड मिळणार आहे. म्हणजे ही ऊर्जा आतून आलेली आहे. अगदी. आणि या ऊर्जेचा स्रोत काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. सूर्य, जो आत्मविश्वास आणि ऊर्जेचा कारक आहे, तो मीन राशीच्या लाभस्थानी म्हणजे 11व्या घरात प्रवेश करतोय. 11वं घर? हो. ज्योतिषशास्त्रात हे स्थान इच्छापूर्ती, सामाजिक वर्तुळ आणि अनपेक्षित लाभाचं मानलं जातं. त्यामुळे जेव्हा सूर्य इथे येतो तेव्हा या सगळ्या गोष्टींना प्रचंड गती मिळते. म्हणूनच विश्लेषणात म्हटलंय की हा काळ जे पेरले होते त्याची कापणी करण्याचा आहे. वाह. या एका वाक्यात गेल्या काही वर्षांच्या मेहनतीचं सार आहे. संयमाला आता फळी येणार आहे. पेरल्याची कापणी ही कल्पनाच खूप समाधान देणारी आहे. पण मला वाटतं ही कापणी करण्याआधी मानसिक तयारीही तितकीच महत्वाची असेल. याच संदर्भात विश्लेषणात म्हटलंय की आत्मविश्वास शांत पण ठाम असेल. हा एक खूप मनोरंजक फरक आहे, कारण आपण आत्मविश्वासाला अनेकदा आक्रमकतेशी जोडतो. शांत पण ठाम म्हणजे नेमकं काय? म्हणजे आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी इतरांची परवानगी लागणार नाही. अगदी बरोबर. शांत पण ठाम आत्मविश्वास म्हणजे आतून आलेली खात्री, मी योग्य मार्गावर आहे आणि मला काय करायचं आहे हे मला माहीत आहे. ही भावना इतकी प्रबळ असेल की त्याला बाहेरच्या मान्यतेची गरजच भासणार नाही. मीन राशीच्या व्यक्ती खरं तर संवेदनशील असल्यामुळे इतरांच्या मतांचा त्यांच्यावर लवकर परिणाम होतो, कधीकधी गोंधळ उडतो. पण हा काळ त्या गोंधळातून बाहेर काढून स्पष्टता देणारा आहे. विश्लेषणातील एक वाक्य मला खूप महत्वाचं वाटतं. मीन राशीचा खरा विजय गोंधळातून स्पष्टतेकडे जाण्यात असतो. खरंय. हा तो क्षण आहे आणि याचाच परिणाम म्हणजे भावनिक परिपक्वता. पूर्वी ज्या गोष्टींमुळे मन विचलित व्हायचं, राग यायचा, त्याच गोष्टींकडे आता अधिक त्रयस्थपणे समजुतीने पाहण्याची क्षमता येईल. हे जे मानसिक स्थैर्य आहे, हा शांत आत्मविश्वास, याचा थेट परिणाम व्यावसायिक आयुष्यावर दिसणारच. मला वाटतं कामाच्या ठिकाणी ही एक प्रकारे सुपरपॉवर ठरू शकते, नाही का? नक्कीच, 100%. कारण व्यावसायिक जगात निर्णय क्षमता खूप महत्वाची असते आणि ही स्पष्टता तीच देईल. आपण सुरुवातीला बोललो होतो त्या वाघाच्या हिमतीचं खरं प्रदर्शन इथे दिसेल. कसं? नोकरीमध्ये एखादं नवीन आव्हानात्मक काम स्वीकारण्याचं धाडस येईल. वरिष्ठांसमोर आपले विचार स्पष्टपणे आणि ठामपणे मांडता येतील, जे आत्तापर्यंत कदाचित कठीण वाटत असेल. बरोबर. आणि जेव्हा तुमचं काम आणि आत्मविश्वास दोन्ही दिसतं, तेव्हा वरिष्ठांकडून कौतुक आणि बढती या नैसर्गिक गोष्टी आहेत. आणि व्यवसायाबद्दल एक विशेष मुद्दा मांडलाय की फक्त नवीन संधीच नाही, तर जुन्या ओळखी आणि नेटवर्किंगमधून मोठे फायदे होतील. म्हणजे भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीचं फळ आता मिळेल. बरोबर. इथे घोड्याच्या गतीचा उपयोग होईल. अच्छा. संधी दिसल्याबरोबर ती पकडण्याची वृत्ती वाढेल. जुने क्लायंट्स, जुने मित्र यांच्या ओळखीने एखादा मोठं काम मिळवणं, या गोष्टी वेगाने घडतील. थोडक्यात सांगायचं तर धाडसी निर्णय आणि वेगवान कृती यांचं संतुलन हेच या काळात व्यावसायिक यशाचं सूत्र ठरेल. ठीक आहे. म्हणजे मानसिक स्पष्टता झाली, व्यावसायिक प्रगती झाली. साहजिकच माझा पुढचा प्रश्न पैशांशी संबंधित आहे. बँकेतल्या आकड्यांवर या सगळ्याचा काय परिणाम दिसणार आहे? परिणाम नक्कीच सकारात्मक आहे. 11वं घर सक्रिय झाल्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
जसं की कदाचित एखादा साईड बिझनेस हं. किंवा हॉबीमधून उत्पन्न सुरू होऊ शकतं. आणि एक खूप मोठा दिलासा देणारी गोष्ट म्हणजे अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. हो, जिथे आशा सोडली होती तिथून पैसे परत येऊ शकतात. पण याच ठिकाणी विश्लेषणात एक इशाराही दिला आहे, गुंतवणुकीतून फायदा होईल, पण कागदपत्र नीट तपासूनच निर्णय घ्या. हे थोडं विरोधाभासी नाही का वाटत? एकीकडे नशीब साथ देतंय आणि दुसरीकडे सावधगिरी बाळगायला सांगितलीये. हा खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर त्या विश्लेषणातील एका महत्वाच्या वाक्यात दडलंय. पैसा येईल, पण तो टिकवणं हेच खरं यश. गुरुग्रह विस्तार देतो, तो संधींचा पाऊस पडेल. पण मीन राशीच्या व्यक्ती कधीकधी भावनांच्या भरात किंवा दुसऱ्यावर पटकन विश्वास ठेवून आर्थिक निर्णय घेतात. हो, हे खरंय. हा इशारा त्याचसाठी आहे. नशिबाने दिलेल्या संधीचा फायदा घ्या, पण व्यवहार करताना डोळे उघडे ठेवा. आलेला पैसा वाहून जाता कामा नये. त्याला योग्य ठिकाणी गुंतवणं हेच या काळातील खरं आव्हान आणि यश असेल. म्हणजे यशाच्या नशेत वाहून जाऊ नका, जमिनीवर पाय घट्ट ठेवा. हीच गोष्ट कौटुंबिक जीवनालाही लागू पडते का? कारण इथे तर चित्र उलटं दिसतंय. घरात आनंदाचं वातावरण, कुटुंबातून भावनिक आधार असं म्हटलं आहे. आणि हेच या काळाचं सौंदर्य आहे. यश आणि समाधान दोन्ही सोबत येत आहेत. आतून आलेली शांतता आणि स्थैर्य बाहेरच्या नात्यांमध्ये हे दिसेल. भावंडांसोबतची जुने मतभेद मिटून नातं अधिक घट्ट होईल. छान. कामाच्या ठिकाणी वाघासारखं धाडस दाखवणारी व्यक्ती घरी आल्यावर तितकीच शांत आणि प्रेमळ असेल. आणि वैवाहिक जीवनाबद्दल विश्लेषणात एक वाक्य आहे जे मला खूप भावलं. या काळात नाती सुरक्षित वाटू लागतील. नात्यांमध्ये ही सुरक्षिततेची भावना येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. ही भावना एखाद्या वादळातून बाहेर पडून उबदार घरात आल्यासारखी आहे, जिथे तुम्हाला सतत स्वतःला सिद्ध करावं लागत नाही. पती पत्नीमधील संवाद सुधारेल, जुने गैरसमज दूर होतील. आणि अविवाहितांसाठी सुद्धा योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत, कारण ते स्वतःबद्दल अधिक स्पष्ट आणि आत्मविश्वासू असतील. त्यामुळे ते योग्य व्यक्तीला आकर्षित करू शकतील. आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया. शिक्षण, प्रवास आणि आरोग्य. उच्च शिक्षणासाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा काळ कसा असेल? खूप चांगला काळ आहे. गुरु हा ग्रह ज्ञान आणि उच्च शिक्षणाचा कारक आहे. त्यामुळे या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधता येईल. संशोधनात नवीन दिशा मिळेल. परदेशात शिक्षण किंवा कामासाठी जाण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होऊ शकते. घोड्याच्या गतीप्रमाणे प्रगती दिसेल. पण याच गतीचा शरीरावर ताण येऊ शकतो. आरोग्याबद्दल काही विशेष सूचना आहेत का? हो, आणि त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. धाडस आणि वेग वाढला की शरीराला विश्रांतीची गरज लागते. विश्लेषणात विशेषतः पचन आणि थकवा या 2 गोष्टींकडे लक्ष द्यायला सांगितलंय. अच्छा. कामाच्या धावपळीत खाण्यापिण्याच्या सवयी बिघडू देऊ नका. पुरेशी झोप घ्या. आणि यात एक अप्रतिम वाक्य आहे, शत्रू निष्प्रभ ठरतील, तुमचं शांत वागणं त्यांना उत्तर देईल. याचं विश्लेषण करा जरा. याचा अर्थ सरळ आहे. कोणी तुमच्या विरोधात काही करत असेल तर त्यांच्याशी वाद घालून स्वतःची ऊर्जा वाया घालवू नका. तुमची प्रगती आणि तुमची मनःशांती हेच त्यांना सर्वात मोठं उत्तर असेल. मानसिक शांतता हेच या काळातील सर्वोत्तम औषध आहे. अप्रतिम. संघर्षाला संघर्षाने नाही, तर शांततेने आणि प्रगतीने उत्तर द्या. आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. आकांक्षा आणि भाग्ययोग. मनातल्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे का? हो, नक्कीच आहे. 11वं घर, जसं मी म्हणालो, ते इच्छापूर्तीचं स्थान आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून मनात दाबून ठेवलेल्या इच्छा, मग ती एखादी वस्तू घेण्याची असो किंवा एखादं कौशल्य शिकण्याची असो, त्या प्रत्यक्षात उतरण्याची हीच वेळ आहे. आणि समाजातही प्रतिमा उंचावेल असं म्हटलंय. हो, समाजात तुमची प्रतिमा एक विश्वासू आणि जबाबदार व्यक्ती म्हणून उंचावेल. लोक तुमच्या शब्दाला मान देतील. आणि भाग्ययोगाबद्दल काय? नशीब किती साथ देईल? भाग्ययोग नक्कीच सक्रिय होईल. नशिबाची साथ मिळेल. पण विश्लेषणात एक छोटी पण अत्यंत महत्वाची अट घातली आहे. कर्माशिवाय नाही. म्हणजे? याचा अर्थ स्पष्ट आहे. नशीब तुमच्या दारात संधी घेऊन येईल, पण दरवाजा उघडून त्या संधीचं स्वागत तुम्हालाच करायचं आहे. घरात बसून राहिल्याने काहीही होणार नाही. प्रयत्न करत राहिलात तर नशीब तुमच्या प्रयत्नांना 100 पटीने मोठं करून फळ देईल. बरोबर.
आणि हे कर्म करताना यशाचा समतोल साधता यावा यासाठी काही सोपे आध्यात्मिक उपायही सुचवले आहेत, जसं की अन्नदान करणं, तिळाचं दान आणि गुरुवारी गुरुचं स्मरण. हे उपाय आपल्याला जमिनीवर ठेवायला आणि कृतज्ञ राहायला मदत करतात. खरंच, या सगळ्या मुद्द्यांना एकत्र जोडल्यावर एक खूपच आशादायक चित्र उभं राहतंय. आपण या चर्चेचा समारोप करूया. या विश्लेषणाचा अंतिम निष्कर्ष असा आहे की मीन राशीसाठी 2026ची मकर संक्रांत म्हणजे कठीण प्रवासानंतर आलेली समृद्धीची संध्या. हे वाक्यच खूप काही सांगून जातं. आणि ही समृद्धी का आली आहे याचं कारणही महत्वाचं आहे. हा काळ म्हणजे भूतकाळात सहन केलेल्या गोष्टींचा, केलेल्या त्यागाचा पुरस्कार आहे. अगदी. वाघाची हिंमत तुम्हाला बाहेरच्या जगात यश देईल आणि गुरुची कृपा आतून समाधान देईल. यश आणि समाधान यात फरक आहे. हो, यश जगाला दिसतं, समाधान तुम्हाला जाणवतं. हा काळ दोन्हीही देणारा आहे, त्यामुळे यशाचा आनंद घेताना आतून एक प्रकारची शांतता आणि पूर्णत्वाची भावना अनुभवता येईल. खूपच सुंदर. या विश्लेषणाच्या शेवटच्या बोधवाक्यानेच आपण शेवट करूया, जे या संपूर्ण चर्चेचं सार आहे. संयमाची परीक्षा संपली आहे, आता समृद्धीचा उत्सव सुरू होऊ दे. आणि याच उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मी एक अंतिम विचार सोडून जातो. जेव्हा हा समृद्धीचा उत्सव सुरू होईल, यश आणि समाधान दोन्ही मिळेल, तेव्हा मिळालेल्या या ऊर्जेचा, या लाभाचा उपयोग केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो इतरांपर्यंत कसा पोचवता येईल. गुरुच्या कृपेचा खरा अर्थ आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांसाठीही करण्यात आहे. मिळालेल्या समृद्धीचा एक छोटासा वाटा इतरांच्या आनंदात कसा बदलता येईल, हा विचार या उत्सवाला अधिक अर्थपूर्ण बनवेल.